गेली 15 दिवसांपासून राजूर कावळीच्या विळख्यात अडकलंय। अक्षरशः कावळीचं थैमान सुरू आहे। ग्रामपंचायत पाणी उकळून प्यायला सांगत आहे, पर्यंत उकळून पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही। सगळं यंत्रणा फेल झाल्यामुळे आज स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राजूरमध्ये दाखल झाले। ग्रामीण रुग्णालयात त्यांनी रुग्णांची विचारपूस केली, आरोग्य यंत्रणा कशी काम करते याची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कारभाराचे वाभाडे काढले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जो मुख्य स्रोत त्या ठिकाणी बांधला गेला सर, त्या ठिकाणी तो अतिशय म्हणजे कुठल्याही योग्य नाही असा मुख्य स्रोत आहे सर। आज माननीय कलेक्टर साहेब आणि सीओ साहेब आले, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जावं या ठिकाणी वापरायला सांगितलं। परंतु काल मी या ठिकाणी काही आढावा घेतला असता आपल्याकडून ज्या ग्राउंड पातळीवरती ज्या गोष्टी होणं गरजेचं आहे की खरोखर घरापर्यंत त्या वाटल्या गेल्या पाहिजे। दुर्दैवाने काही ठिकाणी त्या झालेल्या नव्हत्या। काल त्या ठिकाणी फक्त सांगितलं का तुम्ही काय या ठिकाणी आणि तिथून घेऊन जा। प्रत्येकाला अवेअरनेस नाही, त्या अवेअरनेस करता या ठिकाणी आपण टीमने आरोग्याच्या टीमने कमीत कमी पुढे झालं पाहिजे। नाही तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घ्या आणि त्यांना घेऊन प्रत्येक घरापर्यंत ती बाटली पोहोचवली गेली पाहिजे। लोकांचं आरोग्य व्यवस्थित राखायच्या बाबतीत ही काळजी पोझिशन मी इथं सांगतो। परिस्थिती अशी, हा संपूर्ण आदिवासी विभाग आहे आमचा। या भागातील प्रत्येक नागरिकाची आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशी परिस्थिती, पुरेशा आहाराचा अभाव या गोष्टी बाजूला आहेत, ते म्हणजे आहारातून, परंतु पाणी ही अतिशय जबरदस्त समस्या आहे। म्हणजे फक्त राजूर पुरतं मर्यादित नाही साहेब, ह्या संपूर्ण खेडेगावच्या ग्रामपंचायतींचा थोडासा विचार करायला पाहिजे। आणि आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून मला एक कळतं सर, पाण्याचा नमुना जर चुकीचा आहे तर तुमचा जो काही आरोग्य सेवक आहे साहेब, पगारी लोक पंचायत समितीचे आरोग्य सेवक, किती आरोग्य सेवक या आदिवासी भागामध्ये गावागावात जातात, हे नागरिकांचं आहे ना, याचं एक स्टिंग ऑपरेशन व्हायला पाहिजे। आरोग्य सेवक दारू पिऊन जर रात्री निघायला करतात चौकामध्ये, माझ्याकडे व्हिडिओ आहे, अशा अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे का सर? गावी व्हेंटिलेटर पडलंय, आम्हाला अक्षरशः झोपा न्यायचंय, ग्रामसेवक सस्पेंड झाले। 4 महिन्यापासून आम्ही तक्रार करतो। एकदम असा खोटांड माणूस दिला होता साहेब, त्याच्या सगळ्या गलथान कारभारामुळे आणि ही सरपंच बॉडी सगळे बोगस कार्य। अगोदर या आजारावर मात करू, नंतर बाकी कोण जबाबदार वगैरे पाहू, असं विखे पाटील म्हणाले। उपाययोजना करण्यासाठी उपाय सुचवावे असं ते म्हणाले। जलजीवनचे कामे निकृष्ट असून पाण्याचे उद्भव चुकीचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। तर एकही ग्रामसेवक वेळेवर गावात उपस्थित नसतो, म्हणून या समस्या निर्माण झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। विखे पाटील म्हणाले की रक्त तपासण्यासाठी त्यांनी प्रवरानगर हॉस्पिटलची एक टीम येथे कार्यरत केली असून लवकर या आजारावर मात केली जाईल असं सांगितलंय। यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, बीडीओ व हजारो ग्रामस्थ उपस्थित होते। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, राजूर, अहिल्यानगर। आपल्या राजूर येथील जो साथीचा उद्रेक झालेला आहे त्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या, त्याचा आढावा या ठिकाणी आज मी स्वतः घेतला। ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊनही त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली आणि सद्यस्थितीमध्ये तर परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळालं आहे। साधारण 263 गावातील विशेष करून जी मुलं आहेत, प्रामुख्यानं शाळेत जाणारी मुलं आहेत, यांना ती लागण झालेली आहे आणि संभाव्य जे निदान जे रोगाचं प्राथमिक दर्शनी जे दिसत आहे ती कावीळ झालेली आहे। दुर्दैवाने 2 मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। याच्यामध्ये मुख्यतः दूषित पाण्याचा परिणाम आणि त्या पाणी पुरवठा योजनेच्या वितरणामध्ये, कार्यपद्धतीमध्ये असणाऱ्या ग्रामसेवकाकडून निष्काळजीपणा झाल्याचं
प्राथमिकदर्शन दिसतंय, पण त्याच्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यावर चौकशी करतायत. आता या निमित्तानं आपल्या जो आपण ब्लड सॅम्पल पाठवलं होतं त्यामध्ये हेपॅटायटिस ए असा त्याच्यामध्ये निष्कर्ष आलेला आहे. आपण हिंदूच्या हॉस्पिटलला सॅम्पल पाठवलं होतं, पण आता त्या रुग्णाची स्थिती आता बरी आहे. आता प्रभावी उपाययोजनाकरता तज्ञ डॉक्टरशी आता नेमणूक करण्यात आलेली आहे. डॉक्टर आपण पाठवले बाहेरून नगरून, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नर्सिंग स्टाफ बाहेरून बोलवण्यात आलेला आहे. ब्लड सॅम्पलला 2-2 दिवस लागायचे. आता प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रवरा हॉस्पिटलची आता मदत घेण्यात आलेली आहे की ताबडतोब सॅम्पल त्याच दिवसामध्ये लगेच अनालाइज होईल अशी एक यंत्रणा प्रवरा हॉस्पिटलमध्ये आहे. त्याकरता त्यांची मदत घेतली. त्यांचे डॉक्टर्स आलेले आहेत, लिव्हर स्पेशलिस्ट आहेत, काही मेडिसिन MD मेडिसिन आहेत. म्हणजे शासनाच्या एकूण व्यवस्थेला ते पूरक होणार आहे. शासनामध्ये सुद्धा जे उपाययोजना केलेल्या आहेत त्या चांगल्या आहेत, त्यामध्ये काही कुठल्या प्रकारची चलढकलपणा झालेला नाही आहे. तर मग एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 10 वैद्यकीय अधिकारी आपण वेगळ्या याच्यातून पूल केलेले आहेत आणि 20 CHO मला वाटतं समुदाय अधिकारी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहेत. आता घरोघरी क्लोरीनचं वाटप असेल, सगळ्या वॉटर सप्लाय स्कीमला TCLचा वापर करण्याचा मुद्दा असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सांगितलं की सगळ्याच असे जे स्रोत पाण्याचे खराब झालेले आहेत, म्हणजे तक्रारी आहेत, तर राजूरच नव्हे संपूर्ण जिल्ह्याचे पहिल्या टप्प्यात एका आठवड्यामध्ये सगळे पाण्याचे स्रोत त्यांना तपासायला सांगितलेले आहेत. त्या BDOवर तहसीलदार जबाबदारी देऊन, कारण घटना होण्यापूर्वी घटना घडल्यानंतर आपण उपाययोजना करतो, पण घटना होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत, पाणी सॅम्पल तपासणं, पण जे पाणी पुरवठा योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये ते TCL पावडर वापरणं किंवा मग ज्या उपाययोजना त्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा होण्याकरता करायचे आहेत त्याची जेवढी शेवटी सगळे रोगाची लागण याचं मुख्य कारण म्हणजे पिण्याचं पाणी आहे. आता विशेष करून राजूरमध्ये तर या भागामध्ये असणारे जे कुपोषणाचा जो भाग आहे त्यांना मग एकतर या कावीळमध्ये त्यांना जे काही जेवण दिलं जातं मुलांना किंवा घरी जे अन्न जे दिलं जातं त्याला मर्यादा आहे. तर विशिष्ट डाएट त्यांना देण्याची गरज आहे. त्या संदर्भात सुद्धा आता आम्ही न्यूट्रिनिस्ट जो आहे आपला सिव्हिल हॉस्पिटलचे न्यूट्रिशनिस्ट आहेत, प्रवर हॉस्पिटलच्या एकत्र बसून एक डाएट प्लॅन तयार करून आपल्याला काही एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या रुग्णांना तरी आपल्याला पुरवठा करता येईल का, तो विचार आपण करतोय. ग्रामसेवक, पूर्णवेळ आणि तलाठी हे ह्या संपूर्ण टंचाईच्या काळामध्ये केवळ राजूर नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये टंचाईच्या काळापर्यंत तरी ते गावात जाऊन थांबले पाहिजे, राहिले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत. तर मला त्या संदर्भात ती कार्यवाही होईल. मला वाटतं कोथरूडचं राजूर झालेली घटना गंभीर आहे, ते काही त्याच्याबद्दल काही कोणी म्हणजे परत वेगळं मत असण्याचं कारण नाही आहे, पण या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने आम्ही आता उपाययोजना करतो आहे. आणि मला खात्री आहे की ज्या सर्व यंत्रणा कार्य झालेल्या आहेत त्यातून आपल्याला या संकटावर आपल्याला मात करता येईल याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. 2 मुलींना आपला जीव गमावा लागला, अनेक जणांवरती अजून उपचार सुरू आहे. कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासन किंवा आरोग्य प्रशासनाचा हा हलगर्जीपणा दिसत नाही, कुठेतरी जबाबदारी निश्चितपणे कारवाईची गरज नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये निष्काळजीपणा कोणत्या स्तरावर आहे. एक तिथला जो ग्रामसेवक आहे तो अगोदर निलंबित झालेला होता, पुन्हा याच्या निष्काळजीपणा प्राथमिक दिसतोय. त्याचा TCL पावडर न वापरणं, घाण पाण्याची चाललंय ग्रामपंचायतीला, त्याच्या दखल न देणं, त्याच्यावर सुद्धा आता मला वाटतं निलंबन झालं त्याचं, बडतर्फी केले त्याला. परंतु आणखी याच्यामध्ये काय काय त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळं
प्रसंगाला सामोरं जावं लागतं। याची सगळी चौकशी आता मुख्य कार्यकारी अधिकारी करतायत। पण मी म्हटल्याप्रमाणे आता कारवाई होत राहील, पण भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय करता येईल या उपाययोजनासुद्धा आपण लगेच त्याच्यामध्ये उपाययोजना करण्यामध्ये कार्यवाही सुरू केलेली आहे। मंत्रिमंडळाची चौकीमध्ये मोठी बैठक होते आहे, त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मोठा सगळी तयारी सुरू आहे। अशातच माझा आरोप होतोय की एवढी सगळे कोट्यावधी रुपये खर्च करून जर मंत्रिमंडळाची बैठक होत असेल तर हे सरकार एखाद्या गावाला स्वच्छ पाणी पिण्यासाठी देऊ शकत नाही। मला वाटतं त्याचा संदर्भ असा आहे की जलजीवन मिशन सारख्या मोठ्या योजना आता गावोगावी सुरू आहेत, जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहेत, MG मार्फत सुरू आहेत आणि त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठक होणं हे काय ते निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। ती आता दर मंगळवारी मुंबईला बैठक होतच आहे। पण आज 30 शताब्दी वर्ष आपण साजरी करतो आईला देवींचं, त्या 30 शताब्दी वर्षानिमित्तानं त्याला एक वेगळं महत्त्व आहे। त्यांचं जे जन्मगाव आहे त्या ठिकाणी एक सिम्बॉलिक अशा प्रकारची मंत्रिमंडळ बैठक झाली, म्हणजे त्यांच्या प्रती असणाऱ्या त्यांनाही आपल्याला मला वाटतं त्याला मानवंदन देण्यासारखं होईल आणि शताब्दीचा कार्यक्रम सुरू केला आहे। त्यानिमित्तानं त्या चोंडीच्या भागाचा विकास, स्मारकाचा विकास नाल्याबाईंचा व्हावा असं त्यामध्ये चर्चा होईल। मला वाटतं काही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही, मंत्रिमंडळाची बैठक नेहमीच होतात। एवढ्याच की मुंबईच्या आधी चोंडीला आपण घेतो। धरणातील जे जिल्ह्यातील धरणं आहेत त्याचा पाणीसाठा कुठेतरी 40%च्या खाली आला आहे आणि अनेक ठिकाणी जवळपास 120च्या वर टँकर सुरू करावे लागले। काय स्थिती जिल्ह्याची आहे? दुष्काळाचं सावट सगळीकडे दिसतं। नाही, उलट गेल्या वर्षी वाटतं टँकर आपल्याला जास्त होते, जवळजवळ 300-400 टँकर होते। यावर्षी आता 120च आहे। पण धरणाचे एकूण साठ्यांचा जलाशयाचा मी स्वतः आढावा घेतोय। प्रत्येक कृष्णा खोऱ्यामध्ये असेल, गोदावरी खोऱ्यामध्ये असेल, बऱ्यापैकी त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा बेकायदेशीर जो उपसा होता किंवा त्याचा जो ज्या पद्धतीने पाण्याचा गैरवापर होत होता, आता शेवटी जलशयाचे साठे दुर्दैवाने यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता एवढी आहे की पार्श्वभूमी झपाट्यानं होतं आहे आणि त्यामुळे पाणी साठे कमी त्यावर परिणाम होतो। पण हे असतानाही त्या जिल्हा परिषदांनी त्या जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजना करण्याची गरज आहे। आपण जिल्ह्यामध्ये तशा प्रभावी उपाययोजना केलेल्या आता की ज्यामध्ये टँकरने जरी पाणी पुरवठा होत असेल तर त्या नागरिकांना त्रास होणार नाही किंवा मग येणाऱ्या पुढच्या महिनाभरामध्ये आणखी काय काय गावांना पाण्याची टंचाई भासणार आहे, काय उपाययोजना करावं लागतील, त्याचा आपण एक आराखडा तयार केलेला आहे। निळवंडे कालव्याच्या पाईपलाईन काढले जात आहे, त्यामुळे संघर्ष सुरू आहे शेतकऱ्यांमध्ये आणि खात्यामध्ये। नाही, असं आहे की निळवंड्याच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची लांबी फार आहे। मला वाटतं आमच्या संगमनेर तालुक्यातील काही शेतकरी बांधवांच्या संदर्भात काही त्यांना भीती होती पाणी मिळणार नाही। आता त्यांना आश्वासित केलेलं आहे आम्ही की एकदा टेलपासून भरणे होत आले तुम्हाला पाणी मिळेल पण आम्ही धरण बंद करणार नाही, त्यामुळे त्यांनी आता मान्य केलेलं आहे। पण काही लोक त्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना काही भासवायचा प्रयत्न करतात की तुम्ही आता दुसरा आमदार निवडून दिल्यामुळे तुम्हाला आता प्रश्न त्यामुळे तुम्हाला प्रश्न तयार झालेला आहे। मला वाटतं हे काही राजकारण करण्याची जागा नाही आहे। लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे निर्णय लोक घेतात ते घेत राहतात, परंतु या पाण्याच्या बाबतीमध्ये आता राजकारण करू नये। विनाकारण शेतकऱ्याला भडकवण्याचा प्रयत्न होतो। पण मी शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, तुमचा जेवढा अधिकार तुमचा आहे तो खालच्या लोकांचा तेवढा अधिकार आहे। त्यांचं पाणी झालं की तुम्हाला पाणी द्यायची व्यवस्था करू। त्यामुळं कोणाला पाण्याच्या बाबतीमध्ये दुजाभाव होणार नाही इतक्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि स्वतः त्या बाबतीमध्ये त्याची माहिती घेतो। प्रवरा नदीच्या पाण्यावर आणि कालव्यांच्या पाण्यावरती अनेक गावांच्या पाणी योजना आहेत आणि आपण जर बघितलं तर संगमनेरसारख्या शहरातलं सगळं गटारीचं पाणी त्यात येतं। कुलारसारख्या ठिकाणी कचराकुंडी आहे, अनेक गावांचं गटारी थेट पाण्यामध्ये नदीमध्ये सोडल्या जातात। याच्यावरती खरं तर ठोस उपाय काही केला जाणार आहे कारण की राज्यामध्ये हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे। आता नाशिक महानगरपालिका आहे किंवा पुणे महानगरपालिका उदाहरण घेऊ, एकूण जे पाणी वापरायचं 80% पाणी रिसायकल करून नदी सोडलं पाहिजे त्यांनी, की जे सिंचनाला वापरलं जातं। या सगळ्या मोठ्या शहराचा परिणाम बिगर सिंचन आरक्षण वाढत चाललं, शीटच्या पाण्याची तूट वाढत चाललेली आहे। मात्र कोणी गंभीर नाही याच्यामध्ये। आता संगमनेरची अवस्था तीच आहे, सगळ्या सांडपाणी गडारीचं पण नदीमध्ये आहे की जे प्रवाहामध्ये खाली कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी जातं। दुर्दैवानं आता मी
सगळ्या महापालिकांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जेवढं टक्के पाणी तुम्ही प्रक्रिया करून सोडणं अभिप्रेत आहे, ते जर पाणी आम्हाला मिळालं नदीमध्ये मिळालं नाही पात्रात प्रक्रिया करून, तेवढं तुमच्या पिण्याचा कोटा आम्हाला कमी करावा लागेल असं आम्ही आता परिपत्रकच काढतो. परंतु नगरपालिका ग्रामपंचायती ज्या नदीकाठच्या आहेत त्यांची क्षमता तेवढी ETP प्लॅन बसवण्याची नाही आहे. माझा प्रयत्न असा की क्लस्टर तयार करायचे होता, काही नगरपालिका ज्या भागातली खेडे एकत्र करून ते पाणी एकत्र गोळा करायचं आणि त्याच्यावर जलसंपदा खाता प्रक्रिया केली जातं. आम्ही प्लॅन बसू आणि ते आम्ही नदी सोडू. कारण नदी स्वच्छ ठेवणं, नदीचा पात्र आणि नदीचं पाणी स्वच्छ ठेवणं हे सुद्धा खरं त्याच्या यंत्रणेची जबाबदारी आहे. तर आम्ही जलसंपदा म्हणून जबाबदारी घेतो. कुंभमेळा तोंडावर येऊन घेतलेला आहे. गोदावरीच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी जलपर्णीचा वेढा गोदावरीला पडलेला आहे. काय उपाययोजना जलसंपदा? जलपर्णीचा परिणामच आहे. नाशिकचं शहराचं प्रदूषित पाणी त्याच्यामुळे हा परिणाम झाला. आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर माझी माहिती जी मिळाली की साधारण 1300 कोटी रुपये सरकारनं मंजूर केले. संपूर्ण नाशिक शहराचं जे सांडपाणी नदीत जातं ते पूर्णतः प्रक्रिया करूनच गेलं पाहिजे. आम्ही सुद्धा आता जलसंपदा खातं म्हणून आम्ही आतापर्यंत एवढं गंभीर नव्हतो, पण आता प्रत्येक नगरपालिका महानगरपालिकेच्या ठिकाणी वॉटर मीटर बसून किती पाणी प्रत्यक्ष खरं ट्रीटमेंटमधून बाहेर जातं आहे, आम्ही स्वतः प्रक्रिया सुरू केलेली आहे.